पार्टीनं संविधानाला मानायचंच नाही किंवा संविधानाचं जितकं होईल तितकं उल्लंघन कसं करायचं हा पूर्णतः विचार केलेला आहे की काय हे असं असं म्हणजे वाटतंच की आता याच्यामधून जर बघितलं तर अनुराग ठाकूर जो आहे तो मुलांना सरळ शाळेमध्ये सांगत आहे की मुलांना जो अंतरिक्षमध्ये पहिला गेलेला व्यक्ती जो असेल तो म्हणजे हनुमानजी. मुलं सांगतात नील आर्मस्ट्रॉंग गेलेला होता, पण हा सरळ सांगतो नाही ते हनुमानजी गेलेला होता. आणि त्याचबरोबर जर असं बघितलं तर भारतीय जनता पार्टी हे डेली म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान कसा होईल आणि त्यांचे जे कायदा कानून आहे ते कसे त्याचे नसते नाबूद करू ह्या प्रयत्नात असतात. त्यामधलं मेन जर बघितलं तर आता जे चालू आहे ते म्हणजे कामगारांचं 8 तासावरून 9 तास करण्यात आलं आणि 9 तासावरून आता सलग 10 तासावर करण्यात येणार आहे. म्हणजे जे कामगारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आहे हक्क दिलेले आहे ते हक्क नसते नाबूद करून कसं कॉर्पोरेटच्या अधानी आपलं भारत झाला पाहिजे ह्या म्हणजे मूळ मुद्दा त्यांचा दिसत आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हे कॉर्पोरेटच्या अधानी गेल्यानंतर जे सरकार आहे सरकारला आणि कॉर्पोरेटला व्यावसायिकांना हा खूप फायदा होणार आहे. पण त्यामध्ये जो मजूर वर्ग आहे आणि कामगार वर्ग आहे त्याच्या काय हालअपेष्टा होईल, तो जिवंत राहील किंवा नाही याच्याकडे कोणाचंही काहीही लक्ष नाही. आणि लक्ष कसं काय असू शकतं, कारण की हे सरकार यांचे जे नातेवाईक आहे किंवा यांचे येणाऱ्या पिढ्या आहेत त्या पिढ्या कधीही जॉबची त्यांना गरज पडणार नाही आणि त्याचबरोबर त्यांना कधीही दुसरीकडे जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही. फक्त मुंह में जे येईल ते बोलायचं आणि जनतेला कसं तरी बळकवण्याचा प्रयत्न करायचा हे यांनी मेन मुद्दा ठरवलेला आहे असं वाटतं. याच्यामध्ये जर बघितलं तर राज्यकर्त्यांना जर 8 तासाचा राज्यकर्त्यांनी जो मजुरांचा जो टायमिंग आहे तो 8 तासावरून 9 तासावर 9 तासावरून 10 तासावर 10 तासावरून 12 पर्यंत जाईल. आला वेळ तो 24 तासापर्यंत जाईल. आणि याच्यामध्ये शिफ्ट वाईज जे काम केलं जाईल आणि ते शिफ्ट म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट, तर यामध्ये ना कामगाराला व्यवस्थित मोबदला मिळणार आणि अगर त्याने पूर्ण टाइम काम केलंही तरीही त्याची जी स्थिती आहे आरोग्य स्थिती ही बिघडेल आणि त्याचबरोबर त्याचा कुटुंबाला जो वेळ त्याला द्यायला पाहिजे तो कुटुंबाला वेळ देऊ शकणार. तर यामध्ये काय होणार तर सर्वसाधारण जर बघितलं तर कामगाराला आधीही पिळवणूक केलेली होती आणि त्यानंतरही पिळवणूक जे मधला काळ जो होता म्हणजे बाबासाहेबांना जे कानून मंत्री असताना जे कामगारांसाठी जे कर्तव्य केले ते कर्तव्य जर काही दिवसच 1 ते 52 वर्ष म्हणजे 60 ते 70 वर्षच व्यवस्थित राहिले, त्यानंतर कसे तरी त्यांनी संविधानाला नसते नाबूद करण्यासाठी ह्या सरकारने जीवापाडीचा जो आहे तो बेत आखत आहे. आणि वरून त्यांचेच मंत्री काय म्हणत आहे तर त्यांचे मंत्री म्हणत आहे आता शिक्षण जे आहे हे शिक्षण आवाक्या बाहेर गेल्या ते गरिबांचा आवाक्या बाहेर गेलेला आहे. आधी आपणच जनतेची पिळवणूक करायची आणि वरून त्याला हलकासा मलम लावायचा. म्हणजे काय होणार की याच्यामध्ये जनतेची काय जीव जात आहे, जनतेचे काय हालअपेष्टा होत आहे याच्याशी तुम्हाला काहीही लेन देणं नाही म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तर शाळा आधी बंद करण्यात आल्या, त्यानंतर जे सरकारी जी मालमत्ता होती सरकारी मालमत्ता हे कॉर्पोरेटला विकण्यात आली आणि कॉर्पोरेटचे जे अदानी अंबानी आहे यांना ती विकण्यात आली. आता त्यांची भरणपोषण करायचं कसं आणि त्यांना आणखी वाढवायचं कसं, त्यांना मोठं कसं करायचं यासाठी ही सरकार जी आहे ही खूप कार्यरत आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर मजुराचा मेन वाटा येतो आणि मजुरांचा वाटा आणि त्याचबरोबर मोबदला जो आहे हा कमी ठेवण्यात येईल. मोबदला हा पहिल्यांदा तुम्हाला सांगेल ओव्हर टाईम केला तर तुम्हाला एवढं मिळेल आणि त्यानंतर त्याचा धीरे धीरे टायमिंग तो वाढवल्याच आहे. म्हणजे संविधानाला जे आहे ते कुठे ना कुठे संविधान जे लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे ना कुठे नसते नाबूद करणे आणि त्याचे जे हक्क आहे ते जनतेपर्यंत पोहोचूच देणे नाही हा यांचा मेन जो आहे हा मंत्र दिसतो. तर यासाठी सगळ्यात म्हणजे जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जनतेलाच एक शिकवण दिलेली होती. ती शिकवण म्हणजे काय तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आता हे जे बघितलं तर हे खूप महत्वाचं आहे. अगर शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा हा कायदा प्रत्येकाने अंमलात जर आणला आणि प्रत्येकाने जो लागू केला तर निश्चितच मला वाटतं की आपण ह्या सरकारला तोंड देऊ शकू, या त्याला
तोंडा वाटे पाडू शकू. यानंतर प्रत्येकाने जर विचार करायचा असेल, आपले जर हक्क व्यवस्थित राहायचे असेल, तर अशाच पार्टीला निवडून द्या, जी पार्टी संविधानाचं रक्षण करेल, त्याचबरोबर जनतेचं रक्षण करेल, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाचं रक्षण करेल. याकडे प्रत्येकाने जातीने लक्ष देणं फार महत्वाचा मुद्दा आहे. आता जर आपण बघितलं तर बिहारमधली जी स्थिती आहे, तर बिहारमध्ये नागरिकांचे जे हक्क होते व्होट देण्याचे, ते नसतेनाबूत करण्याचा खूप प्रयत्न केलेला. आता न्यायालयाने त्याच्यावर काय तोडगा काढतो, अगर आता थोडी अपेक्षा आहे तर ती न्यायालयापासून आहे. त्यानंतर जर आपण बघितले तर अपेक्षा ही काहीही नाही. न्यायालयाकडून अपेक्षा मिळाली आपल्याला, त्यांच्याकडून जर आपल्याला न्याय मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर्वसाधारण जर जनतेचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण जनतेचा सगळ्यात जास्त विश्वास जो असेल तो म्हणजे न्यायालयावर आहे. आणि न्यायालयानेही तो विश्वास बरकरार ठेवावा असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर जर होत असेल तर प्रत्येकाने आपापले हक्क जाणून घेणे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे हक्क दिलेले होते, ते हक्क हे प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक माणसाला कामाचे आहे. आता त्याच्यामधलं जर एक काय सांगितलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कामाचे तास कमी करा, पण यांनी वाढवले. समान वेतन कायदा, समान वेतन कायदा किती आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मातृत्व संरक्षण कायदा हा नीट चालू आहे. कामगार विमा योजना ही कुठे कुठे नीट चालू आहे आणि कुठे कुठे तिथे धोकादाडी होत आहे. म्हणजे कॉर्पोरेटला जितकं होईल कॉर्पोरेटच्या स्वाधीन करून द्यायचं आणि आपण मुक्त होऊन जायचं आणि जनतेवर कर वसुलायचं. त्यानंतर त्यांच्यावर जीएसटी लावायची आणि जनतेचे काय हालअपेष्टा होत असेल त्याच्याकडे आपल्याला काहीही लेनदेन नाही. जनता मेली तरी चालते. आणि मातृत्व जे संरक्षण आहे ते दिलेलं आहे. कामगार विमा योजना दिलेला आहे. मायनिंग इंडस्ट्रियल कामगार कायदा दिलेला आहे. बाबासाहेबांनी हे आपल्याला कायदे दिलेले आहे. आणि ट्रेड युनियन कामगार कायदा दिलेला आहे. आणि पगारी सुट्टीचा जो हक्क आहे तो हक्क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तर यामध्ये आपले हक्क आणि आपला अधिकार हे जेव्हापर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होणं अशक्यच आहे. कारण की येणारी जर पिढी तुमची गुलामी जायला नाही पाहिजे, त्याकरिता प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक माणसाने एक राज्यकर्त्यावर अवलंबून न राहता आपण स्वतः येणाऱ्या पिढीचा आणि स्वतःचा विचार करा. म्हणजे यांचं मत असं पडतं की गरीबाला जितकं होईल तेवढं गरीब ठेवायचं, म्हणजे तो गरिबीत मेला तरी चालेल. आणि यांच्यापाशी जर बघितलं तर स्विच बँकमध्ये ट्रिपल पट 2014 पासून ट्रिपल पट तिथे पैसा गोळा झाला. कुठून झालेला आहे? साधारण माणसापाशी तेवढा पैसा नाही आहे, ते यांच्यापाशी एवढा पैसा आला कुठून? हा महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याचबरोबर प्रत्येकाने जागृत असणं आणि आपला कायदा हक्क काय आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी संगीता.